गोपीचंद पडळकर साहेब यांच्या अजिबात तुम्ही नादी लागू नका अशी माझी तुम्हाला विनंती. जर भडका उडाला तर तुमच्या अंगावर साल्ट राहायचं नाही. का गेला तिथं तुम्ही मुद्दाम तुमचे कार्यकर्ते घेऊन तुम्ही मुद्दाम तिथं मोठ्या कार्यक्रमाला गाठ बोर्ड लावा गेलता. काय तुमची किंमत राहील? तुम्हाला किती लोकांना शे दिल्या? दारोडे म्हणले, बेवडे म्हणले, काय काय व्हिडिओ सुद्धा ऐकलेत म्या. तुमची काय किंमत राहिली? तुम्ही तिथं जायला नको होतं. पूर्ण हिंदुस्थानचे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची काल जामखेड तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चुंडी गावामध्ये 301वी जयंती होती. पण या जयंतीला दरवर्षी रोहित पवार हे कायमस्वरूपी गालबोट लावतात. पहिल्या टर्मावर रोहित पवार साहेब आम्ही साहेब म्हणत होतो, तुम्ही आमच्या कार्यक्रमात तुम्ही धिंगाणा घालतात. खरंच जामखेड आमदार झाले होते त्यावेळेस सर्व त्यांनी चुंडी गाव ताब्यात घेऊन भारतीय जनता पार्टीचा व धनगर समाजाचा एक सुद्धा आमदार यांनी खासदार तिथं येऊन दिला नव्हता. गोपीचंद पडळकर साहेब चापडगावहून हजारो पोलीस थांबवून गोपीचंद पडळकर तिथून माघारी लावलं होतं. असं यांनी प्रत्येक रस्ते पोलीस बळ वापरून सगळे माघारी लावले होते. मग त्यावेळेस तुम्हाला जमतं दादागिरी करायला. आणि आज तुम्ही का गेलता तिथं? तुम्ही मुद्दाम तुमचे कार्यकर्ते घेऊन तुम्ही मुद्दाम तिथं मोठ्या कार्यक्रमाला गाठ बोर्ड लावा गेलता. असं मी सगळं व्हिडिओ बघून मी आरोप करतोय. तुमच्या कालच सगळ्या लोकांनी आरोप केलेत. काय तुमची किंमत राहील? तुम्हाला किती लोकांना शे दिल्या? दारोडे म्हणले, बेवडे म्हणले, काय काय व्हिडिओ सुद्धा ऐकलेत म्या. तुमची काय किंमत राहिली? तुम्ही तिथं जायला नको होतं. जायला बंधन नाही, पण त्यांचं कार्यक्रमाचं टायमिंग हुकून जायला पाहिजे होतं. गेले, तुम्ही धिंगाणा घातला. मग तुम्ही धिंगाणा घातल्यानंतर मग बाकीचे कार्यकर्ते भाजपचे धिंगाणा घालणारच ना. मंदिरात गेले, पुन्हा बाहेर थांबले अर्धा तास. काय थांबायची गरज होती? त्यांचा कार्यक्रम म्हणल्यावर तुम्ही तो निघून जायला पाहिजे होतं ना. का तुमच्या बारामतीला आलते का तुमच्या कार्यक्रमाला? आणि तुम्ही कायमस्वरूपी 007 आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांना किती वेळेस तुम्ही मारायचा प्रयत्न केला? तुम्ही म्हणा तुमचे कार्यकर्ते किंवा तुमचे गुंड टिपर अंगावर घालायचा प्रयत्न केला, हाणमार केली किती बरं त्यांना, तरी तुमची दादागिरी चालू अजून का? अजिबात हे योग्य नाही. आणि पत्रकारांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही फक्त गोपीचंद पडळकरच यांनी शिवाय दिल्या म्हणून दाखवता तुम्ही. मग इतके गोपीचंद पडळकरला मारायचे प्रयत्न केले, ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हिडिओ असतील, तुम्ही त्यातला एखादा व्हिडिओ ह्यात का दाखवला नाही? मग रोहित पवार गेले तिथं, त्यांनी धिंगाणा केला, त्यांनी सगळा राडा केला तिथं. मग तुम्ही तेवढंच गोपीचंद पडळकर बोलतात, रोहित पवार तुम्ही बोलता. काही हे अजिबात बरेच व्हिडिओ बघितले म्या. काही एखादा व्हिडिओ असेल गोपीचंद पडळकर साहेबाच्या बाजूनी, त्यांना तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना तुम्ही रोज सगळे प्रश्न तुम्ही विचारतात. त्याच्यामुळे पत्रकार साहेबांना विनंती करतो, दोन्ही सामान धरून तुम्ही बातम्याला लावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. रोहित पवारांना मी विनंती करतो, तुमचं आता भात झालं. तुम्ही कमीत कमी 007 आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या तरी तुम्ही नादी लागू नका. इथून मागे नादी लागला होता. तुमचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. काल काय झालं? तुम्ही फक्त 600 मध्ये निवडून आल्या होता. आता पुढच्या वेळेस तुम्ही 50,000 कमीत कमी पडणार आहेत. ही काळ्या दगडाची रेग आहे असं मी जाहीर सांगतो. तुमचं कर्जत तालुक्यात बऱ्याच लोकांना दादागिरी चालू आहे. ही दादागिरी अजिबात कोणी सहन करणार नाही. तुमच्याजवळ आज कोणी माणूस राहिलेला नाही. एक 10-5 कार्यकर्ते आहेत ते दादागिरी करणारे. ते कोण असते जे असते मला माहीत नाही, पण ते कार्यकर्ते घेऊन तुम्ही लोक काल चुंडी दादागिरी केली. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, गोपीचंद पडळकर साहेब यांच्या अजिबात तुम्ही नादी लागू नका अशी माझी तुम्हाला विनंती. जर भडका उडाला तर तुमच्या अंगावर साल्ट राहायचं नाही. कालच्या ह्या व्हिडिओ पाहून मी म्हणतो, अंगावर अजिबात साल्ट राहायचं नाही. बरं, गोपीचंद पडळकर साहेबांचे कार्यकर्ते काय कमी नाहीत. हजारो कार्यकर्ते त्यांच्या मागं तुमच्या बारामध्ये ते उभं राहिले होते. तुम्ही जाऊन त्याच्याकडे त्यांच्या तालुक्यात उभं राहणार का? तुम्ही आहे का तुमची ताकद उभं राहायची? अजिबात तुमची ताकद नाही. तुम्ही तिथं उभं राहून दाखवा. अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो. जय मल्हार, जय शिवराय, सत्यमेव जयते, जय भीम, जय जिजाऊ, जय अहिल्यादेवी.
बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.